विनंती आहे, कारण लाईट गेल्या असल्या कारणामुळे टॉवर फेल आहे. कुठल्याच प्रोव्हाइड कंपनीचं नेट मिळत नाही आहे. जरा भगवत भजन करूयात, पुढच्या कथेला प्रारंभ करूयात. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राधे श्याम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. राधे श्याम 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 सीता राम राम राम. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. सोनगीरमध्ये अजिबातच लाईट नसल्या कारणामुळे अचानक काहीतरी मोठा बिघाड झालेला दिसतोय. त्यामुळे सगळे टॉवर पण फेल झालेले आहेत. आणि कुठल्याही प्रकारातून नेट न मिळाल्या कारणामुळे आपल्या कथेमध्ये व्यत्यय आला. आपण ही कथा आता लाईव्ह रेकॉर्ड करत आहोत आणि त्याच्यानंतर ती यूट्यूबवरती आपण अपलोड करणार आहोत. त्यावेळेला सगळ्या लोकांना पुन्हा त्याचा लाभ मिळेल. होणाऱ्या त्रासाबद्दल मी खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ज्या वेळेला नारदांना जन्म घे म्हटला त्यावेळेला नारद दक्षाच्याच पोटी जन्माला आले आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक तऱ्हेने नंतर पुन्हा एकदा ईश्वरीय कार्य केले. नारदांनी कुठेही वेगळं चुकीचं काम केलं नव्हतं. ईश्वराकडे घेऊन जाणे त्यांचं काम आहे. ती स्वतः सगळं सहन करतात संत मंडळी, परंतु जगताला बाकी आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी, दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी देहाला कष्ट. आता आपण बघितला मानवाचा देवतांचा भाग. आता देवतांच्याकडे योगामध्ये नामाचं महत्त्व काय आहे हे सांगत असताना सांगितलं की देवगुरु बृहस्पतींचा एक वेळा इंद्रांनी अपमान केला. बृहस्पती आले तरी इंद्र उठून भरायला नाही. त्या अपमानामुळे देवगुरु बृहस्पती अदृश्य झाले. त्यामुळे झालं काय की बृहस्पती नाही कळल्यानंतर असुरांना ही संधी मिळाली आणि असुरांनी देवतांवरती आक्रमण केली आणि त्यावेळेला इंद्राला भयंकर दारुण असा पराभव स्वीकारावा लागला. त्याला भयभीत झालेला इंद्र अत्यंत दुःखाने बृहस्पतीला शोधायला गेला, पण बृहस्पती सापडले नाहीत. तर त्यांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन बृहस्पती सापडत नाहीत म्हणून तक्रार केली. ब्रह्मदेवाने सुद्धा त्याला सांगितलं की तू चुकीचं केलं, तू गुरुशी ज्या पद्धतीने वागला ती गोष्ट चुकीची होती, निषेध केला. त्यामुळे तुला आता एक केलं पाहिजे, तुला तात्पुरतं तुझे गुरु मिळेपर्यंत कोणाला तरी गुरुपदावरती बसव, त्याचं मार्गदर्शन घे आणि पुढे जा. गुरु तुझे बृहस्पती असतील, पण तात्पुरतं कोणाकडून तरी पुढं काय करायचं तो सल्ला घे. ते सांगितल्यानंतर मग कोणाला करावं तर त्यावेळेला जे कोणी श्रेष्ठ मनुष्य गोविंद गायने ईश्वर मानून त्यांच्याबरोबरीने त्यांची सेवा करतात, त्यांच्यावरती भगवान कधीही अकृपा करत नाहीत, अशा एखाद्या व्यक्तीला तू गुरु असं कर. त्वष्टा पुत्र विश्वरूप याच्याकडे जा, त्याची सेवा कर. ते खरे ब्राह्मण आहेत, तपस्वी आहेत, संयमी आहे. त्यांनी थोडा आसुरांवरती प्रेम आहे, कारण त्यांचं आसूर हे मामांचं कुळ आहे, मामकुळ आहे. तर त्याला क्षमा कर आणि त्यांचा सन्मान केलास तर ते तुमचं काम करतील असं ब्रह्मदेवानी ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला त्वष्टा पुत्र विश्वरूपाकडे इंद्र आलाय आणि विश्वरूपाला प्रार्थना केली की तुम्ही देवांचं काही काळ गुरुत्व घ्या आणि देवांना उत्तमरित्या पुढचं मार्गदर्शन करा. जेव्हा सांगितलं त्यावेळेला ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण आपण हा आमचे गुरु हा सांगितल्यानंतर त्वष्टापुत्र विश्वरूप या गोष्टीला तयार झाले आणि मग
त्यांनी या त्वष्टापुत्र विश्वरूपाने इंद्राला एक सुंदर परमतत्व सांगितलं. ते सांगितलं ते त्याने कवच सांगितलं, नारायण कवच. त्याला भागवतामध्ये नारायण वर्म अशा नावाने पण म्हटलं जातं. वर्म म्हणजे एखाद्याचं वर्म म्हणजे काय आहे, एखाद्याचं मर्म काय आहे, नेमकं बलस्थान कोणतं आहे तेच त्याने समजावून सांगितलं. नारायण कवचाचा उपदेश म्हणजे नारायणाच्या नावांचा आणि आत्यंतिक अशा लीलांचा उपदेश त्वष्टापुत्र विश्वरूपाने केला. आणि त्यावेळेला ही द्वादशाक्षर विद्या ही 12 अक्षरांची विद्या विश्वरूपाने इंद्राला शिकवली. 12 अक्षर कोणती? तर नमो भगवते वासुदेवाय, नमो नारायणाय, ही ती 12 अक्षर. नमो नारायणाय किंवा नमो भगवते वासुदेवाय. तर आपलं अंतःकरण पवित्र करावं आणि नमो नारायण या मंत्राने शरीराचे न्यास करावेत आणि नमो भगवते वासुदेवाय याचा उच्चार करत त्या सगळ्या शरीराचे न्यास करावेत. आणि सगळे न्यास केल्यानंतर मग तुम्ही या नारायण वर्माचा उच्चार करा सांगितले. आणि त्यावेळेला ते नारायण वर्म जे आहे किंवा नारायण कवच जे आहे त्या कवचाचा उच्चार विश्वरूपाने केला. विश्वरूप म्हणतो यात्मान परमं ध्याये ध्येयं शक्तियुतं विद्या तेजसपो मूर्ती मिमं मंत्रमुदाहरेत्. आपण हे आधी धारण करावं न्यासाच्या सहाय्याने आणि मग पुढे जावं. पुष्कळ माणसं कवच म्हणतात पण देवतांना धारण करत नाही. हे धारण करणं पण खूप आवश्यक आहे. जसं चिलखत धारण केल्यानंतर गोळी लागत नाही किंवा लागली किंवा कुठलाही शस्त्राघात झाला तरी चिलखत आपल्याला सांभाळतं. जसं बुलेट प्रूफ जॅकेट घेतल्यानंतर हे जॅकेट आपल्याला सांभाळतं, तसं ही नुसती कवच म्हणून नाहीये. त्याच्या बरोबरीने धारण करण्याचा जो विधी दिला आहे त्या विधीलाही तितकंच महत्त्व आहे. देवांचं नाव घेऊन त्या त्या ठिकाणी भगवंतांची स्थापना करायची. म्हणजे अंगुष्ठ मुळापासून अंगुष्ठाच्या अग्रापर्यंत, तर्जनी मुळापासून तर्जनीच्या अग्रापर्यंत, मध्यमेच्या मुळापासून मध्यमेच्या अग्रापर्यंत, अनामिकेच्या मुळापासून अनामिकेच्या अग्रापर्यंत, करांगळीच्या मुळापासून करांच्या अग्रापर्यंत आणि दोन्हीही हातांच्या पाठीवरून पुढणं हे हाताचे न्यास सांगितले, हृदयाचे न्यास सांगितलेले. हृदयाय नमा म्हणजे हृदयाला हात लावतो मनुष्य त्यावेळेला त्या देवतेची स्थापना हृदयामध्ये होते. शीर्षे स्वाहा म्हटल्यानंतर शिरावरती देवतेचा हात येतो. शिखाय वशट म्हटल्यानंतर शिखेमधून येणाऱ्या सगळ्या स्पंदनाचा लाभ होतो. कवचाय हो म्हटल्यानंतर संपूर्ण शरीराला एक प्रकारचं संरक्षणात्मक कवच प्राप्त होतं. नेत्रत्रयाय वशट म्हटल्यानंतर माणसाला तर 2 नेत्र आहेत पण नेत्रत्रय म्हटले. तिसरं हे आज्ञाचक्र आहे, तिचं मधलं बोट लावायचं आणि त्याच्यामध्ये त्या आज्ञाचक्राला काय कवचाय हो नेत्रत्रय वशट आणि अस्त्राय फट म्हणून आपण आपल्या भोवती चुटकी वाजवून संपूर्ण बंधन करायचे आणि चुटकी वाजवून त्या बंधनाला लॉक करायचं. ही सुरक्षा आहे. जसं पासवर्ड दिल्याशिवाय कॉम्प्युटर चालू होत नाही किंवा तुमचा पासवर्ड दिल्याशिवाय किंवा थंब दिल्याशिवाय कुठलंही रेकग्नायझेशन होत नाही, त्या पद्धतीने या न्यासांचा उपयोग केला जातो. असे न्यास केल्यानंतर शरीराचे न्यास केल्यानंतर शरीराची बंधनं होतात आणि त्यावेळेला मग तिथे जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शक्तीचा वापर केला तर ती शक्ती आपल्यावर कार्य करू शकत नाही. त्या न्यासांना आनंदी महत्व आहे आणि त्याप्रमाणे न्यास करावेत आणि मग कवचाचं पाठ करावा सांगितलंय. स्वर द्या. हरिर्विदध्यान मम सर्व रक्षा नस्तांग्रि पद्म पतगेन्द्र पुरुषे करारीर्षमासकते सुचाप पाशान्तदनोतु गुणोस्तु बाहु जलेषु मां रक्षतु मत्स्यमूर्तिर् यादोर्गणेभ्यो वरुणस्य पाशात् स्थलेषु मायावटवामनो व्यात् विक्रमखेवतु विश्वरूप. भगवंतांच्या वेगवेगळ्या नावाने भगवंताने आमचं रक्षण करावं म्हणून भगवंताला केलेली प्रार्थना आहे. जलेषु मां रक्षतु मत्स्यमूर्ती, मत्स्यनारायण भगवंताने पाण्यामध्ये रक्षण करावं. स्थलेषु मायावटवामनो व्यात्, जमिनीवरती वामनाने माझं रक्षण करावं. अंतरिक्षामध्ये भगवंताने माझं रक्षण करावं. हा भगवंत कसा आहे? हा 8 हातांचा आहे. मग असे वर्णन केलं तसंच घोडावरती उभा आहे, 8 हात आहेत आणि 8 हातामध्ये तिने आयुध धारण केलेली आहे. तो 8ही दिशांनी सर्व प्रकारांनी माझं रक्षण करतो.
अशा त्या प्रभूचं आपण आधी चिंतन करावं आणि चिंतन केल्यानंतर हे सगळं एक 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 नावं दिलेली आहेत आणि सगळी नावं देत असताना आम्हाला कोणी कोणी रक्षण कसं कसं करावं ही भगवंतांच्या सुंदर नावातून या नारायण वर्माचं नामांचं महत्त्व सांगितलं आणि शेवटी सांगितलं की सर्वदा सर्वपद्ये सर्वापद्यो हरेर नाम रूपयाना इधानिन बुद्धींद्रिय मन प्राणात पार्षदभूषणा. हरीचं नाम, हरीचं रूप, हरीचं वाहन, हरीचे आयुध, हरीचे श्रेष्ठ पार्षद आमची बुद्धी, इंद्रिय, मन आणि प्राणांचं सर्व प्रकारातून सर्व संकटातून रक्षण करोत. आपल्याला चेष्टा वाटते, परंतु हे सगळं फार मोठं विज्ञान आहे याच्या मागे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की तिळा तिळा दार उघड, याला काय अर्थ आहे? तिळा तिळा दार उघड. पण तिळा तिळा दार उघड हा पासवर्ड आहे आणि त्या सांकेतिक शब्दामुळे खजिन्याचा दरवाजा उघडला जातो. तसं या भगवंतांच्या नामाच्या क्रमाचा सांकेतिक क्रम आहे. त्या क्रमाने ब्रह्मांडामधल्या अशक्यप्राय गोष्टींना शक्य करता येईल. मध्यंतरी एका स्वतःला तथाकथित बुद्धिवाद समजणाऱ्या माणसाने युट्यूबवरती व्हिडिओ करून टाकला होता आणि तो नेमका माझ्या पाण्यामध्ये आला. त्यात त्याने असं म्हटलं की मंत्रातून असं होतं का? बुद्धिवादी बुद्धिप्रामाण्यवादी मंडळी आहेत ते हे समजू शकत नाही की मंत्रातून का होणार आहे. कारण मंत्र शब्द समूह आहेत, ही अक्षर आहेत आणि ही अक्षरं जर एखाद्या सापडली, आज नाही का डाटा चोरला गेला आपण म्हणतो, त्याला सुरक्षित केलेलं असतंच ना. पण त्याचे पासवर्ड ज्यावेळेला लीक होतात किंवा क्रॅक केले जातात त्यावेळेला अशा गोष्टींचा सगळ्या डाटा माहिती लोकांना पोचते. मग इथे तर आम्हाला सुरक्षिततेचा अभेद्य कवच आहे. अशाप्रमाणे इंद्राने ते कवच केलं आणि त्यावेळेला इंद्राला त्रैलोक्य लक्ष्मी बघूजे विदिष्ट मुझेच घाल, कोणालाही अशक्य अशी त्रैलोक्याची लक्ष्मी ह्या इंद्राला प्राप्त झाली. पुन्हा एकदा इंद्र संपत्तीमान झाला. झालं काय? इंद्र संपत्तीमान झाल्यानंतर हळूहळू इंद्र ज्या विश्वरूपाने आपल्याला हे सगळं दिलं त्या विश्वरूपालाच इंद्र विसरला आणि विसरल्या कारणामुळे मग त्याला दिसायला लागला विश्वरूपामध्ये दोष आणि त्याच्यामध्ये त्याची 3 तोंड आहेत. एका तोंडाने तो मंत्र म्हणतो, एका तोंडाने तो देवतांचं काम करतो, एका तोंडाने तो असुरांसाठी मदिरापट पितो किंवा असुरांचं सुरापान करतो. हे सगळं बघितल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की तो असुरांच्या योग वंशातला थोडं विसरून जा, तुमचं काम करा. पण ब्रह्मदेवाचं सांगणं नेमकं विसरले आणि इंद्राने घात केला आणि त्वष्टापुत्र विश्वरूपाचा त्यांनी वध केला. त्याची 3ही मस्तकं तोडली. त्या मस्तकातून काही पक्षी उडाले आणि त्यामुळे त्या विश्वरूपाच्या मृत्यूमुळे इंद्रावरती पुन्हा एकदा संकट आला. त्वष्टाला एक गोष्ट आवडली नाही की आपल्या पुत्राला असलेल्याने घात केला म्हणून त्वष्ट्याने एक यज्ञ केला आणि यज्ञामध्ये एक राक्षस उत्पन्न केला, वृत्र म्हणजे दुःख. त्याचं दुःख उत्पन्न केलं त्यांनी आणि तो राक्षस इंद्राचा नाश करेल अशा स्वरूपाची त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि त्वष्टापुत्र विश्वरूपाला मारल्यानंतर त्वष्टापुत्र वृत्रस्वरूप जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर मग त्यांनी बाकी इंद्राला परास्त केलं, भयंकर त्रास दिला. आणि त्यावेळेला त्या विश्वरूपाच्या भावाने म्हणजे त्या असुराने भयंकर उत्पात मागवला, इंद्राला पूर्णपणे परास्त केलं. इंद्राला कुठल्याही प्रकारातून यश मिळेना. इंद्र भयभीत झाला आणि त्याला इंद्र पुन्हा भगवंताला शरण गेला. भगवंताने तुझी चांगलीच काढ उघडली की अरे तू चुकीचंच केलंस, काम झाल्याबरोबर तू विश्वरूपाला मारून टाकलंस. आता वृत्रासुर जन्माला आलेला आणि त्यावेळेला मग नंतर इंद्रावरती भगवंताने, कारण देवतांवरती नव्हे तर जगावरती कृपा करण्यासाठी सांगितलं की या वृत्रासुराला मारण्यासाठी म्हणून तुला एक दिव्य शस्त्र तयार करावं लागेल. ते शस्त्र जे अत्यंत शक्तिसंपन्न असं वज्र नावाचं अस्त्र असेल आणि हे अस्त्र तयार करण्यासाठी जे काही मटेरियल लागते किंवा ज्या वस्तू लागतात ती वस्तू म्हणजे दधीची नावाच्या ऋषींची अस्थी पाहिजे. त्यांच्या हाडांतून शस्त्र तयार होईल. ते नैमिषारण्य क्षेत्रामध्ये राहतात. इंद्र दधीची ऋषींच्याकडे गेला, विनंतीपूर्वक त्यांना अस्थी मागितल्या. दधीची ऋषींनी नकार दिला. काय वेडा आहे का काय,
माणसाचं शरीर मिळालं ते परमार्थासाठी. शरीर माध्यम खलु धर्म साधन. आणि ते शरीर तुला देऊन टाकू, माझा परमार्थ कसा होईल? आधी इंद्राची परीक्षा घेतली आणि परीक्षा घेऊन झाल्यानंतर सांगितलं की अरे देव कार्याला माझं शरीर कधीही अर्पण करेल, पण तो सांगू माझं शरीर कुठल्याही शस्त्रास्त्राने कापलं जाणार नाही, म्हणून तर त्याची हाडं तुम्हाला पाहिजे. काय कर तर माझ्या संपूर्ण शरीराला दही आणि मीठ सोड, खूप दही आणि मिठाने माझ्या शरीराला रगडा आणि मला उन्हामध्ये बसवा. तर खूप दही मीठ लावलं आणि त्याला उन्हामध्ये बसवलं, दधीची मुलींना बसवलं. आणि तिथे गायींचा कळप चरत होता. त्या गायीच्या कळपामध्ये नाकामध्ये दही मिठाचा वास गेल्यानंतर गायी तिथे आल्या. जगामध्ये एकमात्र गोमाता अशी आहे की जिची जीभ भयंकर कडक आहे, एवढी कडक जीभ गायीच्या नंतर फक्त वाघाची, बाकी अन्य कोणत्या प्राण्याची. त्या गायीने दधीची मुलीने चाटायला सुरुवात केली आणि चाटता 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 ते दही चाटलं, मीठ चाटलं, त्याच्यावरती कातडं चाटलं गेलं आणि शेवटी अस्थिंचा साफळा राहिला. त्या अस्थिंचा साफळा त्याच्यामध्ये प्राण दधीची सोडून दिले आणि मग ते शस्त्र घेऊन ते हाडं घेऊन विश्वकर्म्याकडे जाऊन त्याच्यापासून वज्र नामक अस्त्र बनवलं आणि मग इंद्राने त्या अस्त्राने वृत्रासुराला मारण्यासाठी म्हणून वृत्रासुराच्या सेनेवरती आक्रमण केलं. वृत्रासुर आला रणांगणामध्ये, फार मोठं युद्ध झालं. त्या वृत्रासुर त्याची दाढी लाल लाल आहे, खालचा ओठ जमीन टेकतोय, वरचा ओठ आकाशाला टेकतोय, अशा अवस्थेवरती महाभयंकर तो वृत्रासुर होता. त्या स्वाभिमानी वीर वृत्रासुराने पाहिलं की इंद्र कुठेतरी शक्तिमान आपल्याकडे आलेला आहे आणि त्याला आधी युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये पहिल्यांदा इंद्र हरत होता आणि त्यावेळेला त्या वृत्रासुराने नंतर जाणलं की इंद्राकडे नेमकं काय आहे, की कुठल्या गोष्टीमुळे इंद्र एवढा आता बलिष्ठ झालाय. आणि त्याला त्याला कळालं की दधीची ऋषींची अस्थि त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे अस्त्र वगैरे वज्र नामक. आणि ते बघितल्यानंतर तर मग वृत्रासुराला एवढा आनंद झाला की वृत्रासुराने आधी मनोमन भगवंताला दधीची मुलीने वंदना केली आणि इंद्राला म्हणतो तू मला मार, मला मारून तू जिंकणार आहेस, पण मरून मी जिंकणार आहे. तुला कल्पना नाही तुझ्या हातात शास्त्रामध्ये कोण आहे? तुझ्या हातात शास्त्रामध्ये प्रत्यक्ष नारायणाचा वास, प्रत्यक्ष भगवंत आहे, प्रत्यक्ष मुक्तीदाता ती मुकुंद, हा तो मुकुंद बसलेला आहे. आणि त्यामुळे मला त्या मुकुंदाची भेट घ्यायची आहे, मला आता त्याला प्राप्त करायचं आहे, तू मला मार मार मार. इंद्राला कळेच ना. त्या वृत्रासुराने हात जोडले आणि त्या दधीची ऋषींच्या अस्थीमध्ये असलेल्या भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली. वृत्रासुर म्हणतोय वृत्रोवाच अहम हरे तव पादैक मूलदासानुदासो भवितास्मि भूयः मनस्मरेता तुतवैर्गुणांसे गुणीक वाक् कर्म करोतु कायः न नागपृष्ठं न च पारमेष्ठ्यं न सार्वभौमं रसाधिपत्यं न योगसिद्धे पुनर्भवं वा समञ्जसं वा विरहस्य कांक्षे आयात पक्षा इव मातरं खगाः सन्यं यथा वत्सरा सुधार्ताः प्रियं प्रियं श्रुतं विषण्णा मनोरविन्दाकृति दृश्यते त्वां ममोत्तमश्लोकजनेषु सख्यं संसारचक्रे भ्रमतस्वकर्मभिः त्वन्माययात्मा पुनरादिगेहे श्वासकचित्तसजननाथ भूयात्. इंद्राच्या हातात शस्त्राकडे बघून वृत्रासुराने केवळ 4 श्लोक म्हटले. 4 श्लोकामध्ये 4ही पुरुषार्थाचं वर्णन केलं. धर्म अर्थ काम मोक्ष. आता धर्म काय आहे की सर्वसाधारण त्याग करावा आणि त्या भगवंतांच्या चरणांचा आश्रय घ्यावा. माझं काय प्राप्त करायचंय तर भगवंतांच्या शिवाय मला कुठलीही ब्रह्मांडातली गोष्ट नको. मला रसाधिपती व्हायचं नाहीये, कुठल्याही प्रकाराने सार्वभौमपद नको आहे, फक्त भगवंत पाहिजे. म्हणजे कामना कोणती आहे? साध्या पंखांना फुटलेले पक्षी जसे पिलिणीची वाट बघतात, वासर गायीची वाट बघतात, विरही स्त्रिया पतीची वाट बघतात किंवा प्रेयसी प्रियकराची वाट बघतो, तसे भगवंता मी तुझी वाट बघत आहे. आणि भगवंता माझा मोक्ष काय आहे तर संसार चक्रामध्ये माझ्या केलेल्या कर्मबंधनामध्ये मला कोणत्याही योनीत जरी जन्म घ्यावा लागला तरी मी घ्यायला तयार आहे. फक्त प्रार्थना एकच आहे की कोणत्याही जन्मात जरी मी गेलो तरीही तुझ्या चरणाची विस्मृती मला होऊ देऊ नकोस. इथेही मला चरणाचा दास, शक्य झालं तर दास, पण मला माहिती आहे की माझी थोडी पात्रता नाही. मग असं कर, तू मला दासांच्या दासांचा दास, असं केलं तरी चालेल.
तू असं कर, संतांच्याकडे जी गाय असते ना, त्या गाईला खायला चारा लागतो ना, तू चारा मला कर. ती चारा त्या गाई खातील, मग त्या गाई दूध देतील, मग ते दूध संत वापरतील आणि मग संत तुझी पूजा करतील. अशा तऱ्हेने जरी मला सेवा करणं तरी चालेल, परंतु मला उदास करू नको. मला एकच कर की मला संतांच्या दारामध्ये ठेव. ती प्रार्थना केली. पडोने राहीन तये ठाई, उगाच संतांची बाई. न मागेन कधी काही, तुझी आण गावी शोभा. पडोनी राहीन तये ठाई, उगाच संतांची ये बाई. न मागेन कधी काही, तुझी आण गावी शोभा. तुझी आण गावी शोभा. अर्थ नाही, मला तुम्ही दासांचा दास करा, पण उदास करू नका, विनंतीपूर्वक तो म्हणतोय. आणि तो म्हणतोय, काय म्हणतोय? तुमच्या महाराजा तुमच्या महाराजा जोहार माय बाप जोहार, 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 जोहार माय बाप जोहार. तुमच्या महातारी तुमच्या महार, तुमच्या महाराजांनी महार, तुमच्या महाराजांनी महार, तुमच्या महाराजांनी महार, तुमच्या महाराजांनी महार. तुमच्या
उष्ट्यासाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली पाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी 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 जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार महाराजा मी महार तुमच्या 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 महाराजा मी महार जोहार माय बाप जोहार 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 तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महाराजा मी महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा तुमच्या महाराजा मी महार महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराज मी महार तुमच्या महाराजा मी महार तुमच्या महाराजा मी रुद्रासुराने आपलं तोंड उघडलं.
आणि इंद्राला शस्त्रासकट गिळून टाकलं. सगळा हातकार मारला, इंद्र गेला. इंद्रशस्त्रासकट पोटात गेला. भगवंताने इंद्राला प्रेरणा दिली. इंद्राने पोटामधून ते शस्त्र लावलं. वृत्रासूर पापासकट ठार झाला, मुक्त झाला. इंद्र पोट फोडून बाहेर आला. त्याच्या हातामध्ये शस्त्र तसंच होतं, पण त्यावेळेला आकाशामध्ये वृत्रासुराचे प्राण तसेच होते, आत्मज्योती. आणि इंद्र बाहेर आल्यानंतर त्याच्या शस्त्रामध्ये ती आत्मज्योती विलीन झाली. त्या भगवंतामध्ये ती आत्मज्योती विलीन झाली. वृत्रासूर भले राक्षस होता, पण त्याला दिव्य गती प्राप्त झाली. त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. असं कसं झालं विचारणा केली. त्याला सांगितलं की इंद्राने वृत्रासुराला मारलं नाही. वृत्रासुराने इंद्राकडून आपलं पाप संपवून टाकलं. वृत्रासुर पूर्वजन्मामध्ये भगवंतांचा भक्तच आहे. पूर्वजन्मात चित्रकेतू नावाचा राजा होता. त्याला तसे कृतज्ञती नावाची पत्नी होती. तसं पाहायला गेलं तर ह्या राजाला अनेक पत्न्या होत्या, पण त्याला संतती नव्हती. संततीसाठी अत्यंत व्याकुळ झालेल्या राजाला त्याच्यानंतर त्या पुत्रासाठी तर खूप व्याकुळ झाला होता. त्यावेळेला त्याला अगस्त्य मुनी आणि अंगिरा मुनी आणि नारदांची भेट झाली. आणि अंगिरांनी कृपावंत होऊन त्याला एक अभिमंत्रित करू असतील त्याच्या योगाने पुत्र झाला कुटुंबीला. पण तो पुत्रानंतर सौतींना राग आला आणि सौतीने त्याला विष पाजून त्या पुत्राला मारलं. त्याला व्याकुळ झालेल्या त्या दोघांना पती पत्नींना अंगिरा आणि नारद दर्शन दिलं. त्या पुत्राचा जीवात्मा परत आणला. पण जीवात्मा त्यावेळेला म्हणतो की मी कोणत्या जन्मातल्या आई वडिलांसाठी परत येऊ. पण या जन्मातल्या आई वडील तर मागच्या जन्मातल्या आई वडिलांनी काय केलेलं आहे. त्यावेळेला जीवनाचं ऐश्वर्य काय आहे आणि आपण कसे हतबल आहोत या सगळ्या गोष्टी कळाल्या. त्याने पुत्राचा मोह सोडला. त्यावेळेला नारदांनी चित्रकेतू राजावरती कृपा करून त्याला भगवान बलरामांचा मंत्र दिला. आणि त्या बलरामांच्या मंत्रामुळे चित्रकेतू राजाने तो जप केला आणि त्याला भगवंताचं पार्षदपद प्राप्त झालं. पण एकदा विमानामध्ये बसून कैलासावर जात असताना भगवान शंकराने पार्वतीने बसलेलं बघितलं आणि चित्रकेतूने भगवान शंकरांचा आणि पार्वतीचा अपमान केला. पार्वतीला अपमान सहन झाला नाही आणि भगवंती पार्वतीने तो आसूर हो म्हणून शाप दिला. चित्रकेतू पार्वतीला शाप देऊ शकत होता, परंतु वैष्णव होता, ते प्रतिशाप दिला. तिने आईचे पाय धरले. माते मी तुला ओळखलं नाही म्हणून असं बोललो. त्यावेळेला मातेने त्याला शाप दिला की पुढे आसूर होशील, पण भगवंतांचा स्पर्श होऊन तुला मुक्तता प्राप्त होईल. तोच तो चित्रकेतू पुढच्या जन्मामध्ये वृत्रासूर झाला होता आणि नारायण कवचाच्या अपमानासाठी तो जन्माला आला होता. तोच तो चित्रकेतू नंतर ददितीपुरींच्या आश्रमाच्या अस्थीतून त्या वज्रातून त्याचे उद्धार झाला. असं हे सुंदर चरित्र आम्हाला सांगितलं. या चरित्रातून नाम काय करतं तर नाम माणसावरती पूर्ण कृपा करतं. नाम घेणारा नामधारक जो असतो त्याला कधीही अपमृत्यू नाही. हे सांगत असताना अजून एक कथा आहे की ज्या कथेमध्ये कश्यपांची पत्नी दिती आणि आदिती आहे. त्या दितीला दुःख झालं की माझे मुलं नेहमी मरतात आणि आदितीची मुलं जिंकतात, तर मला असं काहीतरी व्रत द्या की जेणेकरून मला असा पुत्र जन्माला येईल की तो माझा पुत्र निश्चित श्रेष्ठ असेल. कारण दितीला कश्यपांनी एक पुंसवन व्रत नावाचं एक व्रत दिलं की ज्या व्रतामध्ये काही सूचना केल्या. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून त्या व्रताचा आरंभ करायचा असं 1 वर्षभर हे व्रत करायचं. त्या व्रताचं नेमकं व्रताचरण काय आहे तर व्रताच्या काळामध्ये वर्षभरामध्ये खोटं कधीही बोलायचं नाही, वेळी अवेळी झोपायचं नाही आणि तिसरी गोष्ट ऐन तिन्ही संध्याकाळी केस पिंजरायचे नाही, उष्ट तोंड ठेवायचं नाही आणि खरकाट्या हाताने झोपायचं नाही. आता एक नवीन पद्धत निघाली की खाल्लं झाल्यानंतर तो टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्याच्या उगाच उठाना असं लावायचं. एखाद्या चिंगमची गोळी तोंडात टाकायची की संपलं. हात धुणं नाही, तोंड धुणं नाही. त्यांच्यासाठी देवाने खास कोरोना-19 नावाचा रोग पाठवला. दंबरचा हात धुणं. दिवसभरामध्ये हातच धुत राहा. अहो काय काही लोक एवढी भयानक असतात की याला जाऊन झाल्यानंतर रे हात पाय धुवायचे पर्यंत त्यांना शिकवावं लागतं की धुवा रे बाबा नो, हात धुवा, पाय धुवा. कुठे टीव्हीवर जाहिरात येते की राखेने किंवा साबणाने हात धुवा. आमच्या सरकारला सांगावं लागतं हात धुवा, पाय धुवा, आंघोळ करा, रोज आंघोळ करा, रोज स्वच्छ कपडे घाला, बाहेर न आल्यानंतर बाहेरचे कपडे काढून टाका.
दुसरे घरातले कपडे वेगळे घाला. आम्ही ज्या वेळेला संगीतला कपडे काढून शर्ट काढून जेवायला बसतो त्याला बाकीची लोक आमच्याकडे हसतात, हे काय गावंडळे शर्ट काढतात त्याच्या ढेऱ्या दाखवतात एवढ्या मोठ्या मोठ्या. बाहेरच्या कपड्यावर जेवायला बसायचं नाही. त्या कपड्यामध्ये किटाणू असू शकतात, ते किटाणू आपल्याला जंतुसंसर्ग करतात. आता एका अर्थाने बरं झालं लोकांना गेल्या 3 महिन्यामध्ये कळलंय. सगळ्याला एका जागी बसवले 3 महिने झाले. अजून किती दिवस बसवेल हा कोरोना का कोरोना सांगता येईल. आता बरोबर गुण्या गोविंदाने जाऊन हात धुतात, पाय धुतात. तर आम्ही सांगितलं की पाय धुत जाताना नको वाटतं. जेवताना जेवायच्या आधी हात धुवावेत, पाय धुवावेत. जेवायच्या आधी आणि जेवण झाल्यानंतर दातांवरती बोटांवरती म्हणजे दातांवरती बोट फिरवावं, तोंड स्वच्छ करावं, उष्टखरड तोंड ठेवू नये. एवढंसा कागद घ्यायचा त्याने तोंड पुसायचं आणि त्या कागदावर दुसरा पकडा घ्यायचा त्याने दुसरं तोंड पुसायचं. तेवढंच फक्त कागदाचा उपयोग. दोन्हीकडे फक्त पुसायलाच. पण तुला कोणी पुसायला आज येणार नाही जर कोरोना झाला तर. कारण का तू अस्वच्छ राहिलास. भारतीयांना हा धोका कमी, त्रास कमी का? कारण भारतातले बहुतेक लोक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये पुढे आहेत. असं संशोधन निघालं की नॉन व्हेजिटेरियन लोकांना कोरोनाचा त्रास होण्याची शक्यता 90% आहे, पण व्हेजिटेरियन लोकांना कोरोनाचा त्रास होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण आमचं पोटं म्हणजे कोणाचे कब्रस्थान नाही आहे, सगळ्यामध्ये दफन द्यायची जागा नाही आहे पोट. मनुष्य सगळं विसरला हो, चुकीच्या पद्धतीने जायला लागला, चुकीच्या पद्धतीने वागायला लागला आणि त्याला सगळा त्रास झाला. दीदीला व्रत दिलं होतं, त्या व्रतामध्ये उष्ट्या तोंडाने बसायचं नाही. अहो तुम्हाला सांगतो की चहा पिल्यानंतर, कॉफी पिल्यानंतर, दूध पिल्यानंतर सुद्धा हात धुवावा आणि तोंडाला पाणी लावावं. तेही उष्टच होतं. आता उष्ट काय खरकट काय याची व्याख्या करता करता अवघड झाली. आता तर काही काही वेळेला असं होतं की आपण कुठे गेलो, माझ्या वाढदिवसाला गेलो तर सगळ्यात मोठा त्रास होतो. अहो महाराज एकलेच केक आहे, चालतो, त्यामध्ये काही नाही, लोण्याचा केक आहे म्हणतात. आणि तो एक केकचा तुकडा काढायचा, त्या पोराच्या तोंडामध्ये अर्धा घालायचा, बायकोच्या तोंडामध्ये उडता लावायचा, मग स्वतःच्या तोंडामध्ये, तोच महाराजाच्या तोंडामध्ये. तो एकच तुकडा किती वेळा तोंडा लावतात काय माहिती. आणि ते खाणारे पण जातच एकच घट तोंडात कसा जाईल आणि नंतर बसून मांडी घालून चापतात तो भाग वेगळा. पण जी काही पद्धत निघाली आहे नवीन, उष्ट खाऊ नका, उष्ट्या तोंडाने राहू नका, हात वारंवार धुवा. अहो ग्रंथात दिले आमच्या की वारंवार तोंडाला हात लावू नका. आता सांगितल्यानंतर पडते. आमच्याकडे सुतक वृद्धीला लोकांनी नावं ठेवली. सुतक आल्यानंतर 10 दिवस बाजूला थांबा लोकांनी नावं ठेवली. आता क्वारंटाईन होऊन बरोबर 14-14 दिवस बाजूला बसतात. याने आमचे सगळे शिक्के मारून हातावरती आणि बसते बाजूला. आता पटतं यांना जगाला की भारतीय विज्ञान किती श्रेष्ठ होतं. आमच्याकडे सांगितलं की रोज अग्निपूजा करा. रोज ज्या घरात वैश्वदेव होतो त्या घरामध्ये किटाणू संसर्ग होतच नाही. रोज हवन ज्या घरामध्ये होतं थोडं तरी घरामध्ये नाही. ज्या घरात अग्निहोत्र होतो त्या घरामध्ये त्या लोकांना कधीही याचा त्रास होणार नाही. आता आम्हाला बाबाचं म्हणणं ऐकायला मिळतं, तू सांगतो फुसफुस करा. आम्ही पण सकाळ सकाळी फुस 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 पुढे आम्हाला बसतो. एक प्रश्न पडतो, जर बाबांनी एवढा योग शिकवला तर मग बाबानेच औषधं का काढली एवढी मोठी? जास्तीत जास्त प्रसार तर बाबा औषधातच करतोय. आणि टर्नओव्हर सुद्धा 4 लाख कोटी 3 लाख कोटी औषधातच टर्नओव्हर आहे. सगळ्यांनी जपा रे बाबा. हे फास्ट फूसपासून पण आणि सगळ्यापासून पण. आमच्याकडे 12 सूर्यनमस्कार घालायला सांगितले होते, त्याला लाज वाटत होती. आता कोरोना जायचे प्रसंग आल्यानंतर आता आपोआप सगळीकडे खाली वागतायत. सूर्याय नमः, खगाय नमः. नाही तर मग गाणं म्हणावं लागतं, गो कोरोना गो. ते असं किती गो गो केला तरी गो तो काही जाणार नाही. हा जाईल तर फक्त आणि फक्त आणि फक्त स्वच्छतेच्या आचरणातून. स्वच्छ चरित्र पाहिजे,
स्वच्छ जीवन पाहिजे, स्वच्छ विचार पाहिजे, स्वच्छ हात पाहिजे आणि स्वच्छ मानसिकता पण पाहिजे. पुंसवन व्रत सांगितलं तिला, असं कर तर तुला चांगली मुलं होती देवासारखी. तिने व्रत केलं, पण इंद्राने कपट केलं. इंद्राची मावशी होती ना ती, इंद्राने कपट केलं. मावशी मी तुझी सेवा करतो ना. इंद्र वाटच पाहत होता ही चुकती कुठे व्रतामध्ये. अशी टपलेल्या असतात, कुठं चुकतोय, चुकलं की तेवढं मोठा करतात, चुकलंय कोण कधी फोटो काढून जाईल सांगता येईल. चुकलंय. काय झालं, एक दिवशी ही जेवायला बसली टीव्ही समोर, आणि टीव्ही समोर जेवताना तर फार मस्त विलक्षण असतं. एक पाय लांब, दुसरा पाय जवळ, तिसरा पाय असं लांब करायचं, आणि ते छाती आणि पोट एवढं मोठं झालं असतं की ते पोटच जणू काही टेबल झालं असतं, तर टेबलावरती ताट ठेवायचं असतं. असं बसून ती आरामात दिती खात होती, जेवत होती. आणि ती जेवल्यानंतर तिने तिथं जागेवरच जेवण, बेडवरच, आणि जागेवर जेवण झाल्यानंतर ते ताटली उचलून दुसऱ्याकडे द्यायला सुद्धा तिला कष्ट. ती म्हणती घेऊन जातंय का कोणी. इंद्र होता तिथे, म्हटलं मी नेतो की. तिने ताटली दिली, आणि नंतर मग कुठे ते कागदाला हात पुसला, कोर्टाला पुसला, कागद तिथे ठेवून दिला, आणि तिथेच बसले बसले ती लुडकली. हे भागवतातलं सांगते मी, कुठलाही अतिशयोक्ती नाही. तिथंच लुडकली, आणि लुडकल्यानंतर तिला झोप लागली, आणि त्याच्या खगड्यावरती ती झोपली होती. केसांचा विचार झालेला, आणि ते पसरले सगळे. तिची सांगितलेले नियम सगळे तिने डावलले. उष्ट तोंड, उष्टा हात, संध्याकाळची वेळ, झोपलेली, केस विंचारलेले. इंद्राला संधी मिळाली. इंद्राने गुप्तरूप धारण केलं, आणि दुष्ट इंद्र त्या दितीच्या गर्भात शिरला, आणि गर्भाचे त्यांनी 7 तुकडे केले. खाट 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 खाट. हा वेदना झाल्या दितीला, जागी झाली. तिला कळेल ना अशी वेदना का होत आहेत. आणि ते सगळे 7 तुकडे जे इंद्राला म्हणतात आम्हाला का मारतो, आम्हाला का मारतो, तू कोण आहेस. तर ते गप्प बसा करून प्रत्येक तुकड्याचे परत 7 तुकडे त्यांनी केले. खाट 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 असे 49 तुकडे केले. आणि त्याला तिने बघितलं की आपल्याला काय झालं. तिला कळलं इंद्र आहे. तिने अक्षरशः झुळ पकडावं असं इंद्राला गर्भातून पकडून बाहेर काढला, उभं केलं. इंद्र घाबरला, आई चुकलं माझं. चुकलं कसलं. शेवटी इंद्राने सांगितलं बाई तुझे मुलं मेली. मले नाही म्हणजे काय, असं का केलं. इंद्राकडे उत्तर नव्हतं, पण ती चुकली होती म्हणून तिला गप्प बसावं लागलं. पण इंद्राला ते 49 तुकड्यांना जिवंत करावं लागलं. ते 49 मरुद्गण झाले, आणि त्यांची स्थापना देवांमध्ये झाली. पण दितीचं पुंसवन व्रत जे आहे ते व्रत वाया गेलं. भागवत ऐकणाऱ्या सर्वांनी कृपा करून हे गोष्ट नीट लक्षात घ्या. उपहास सोडा, परंतु उष्ट्या तोंडाने कधीही बसू नका, उष्ट्या हाताने बसू नका. हात व्हायला कुठली लाज वाटते, तोंड स्वच्छ झालं कोणती लाज वाटते. कॅव्हिटी झाल्यानंतर डॉक्टरकडे जातात, आणि कॅव्हिटीला दुरुस्त करण्यासाठी म्हणून खूप वेदना आणि पैसे सगळे खर्च करतात. आई तरुण वयामध्ये लोकांना डेंचर्स आलेले बघितलेले आहेत, कवड्या घातलेले आहेत, नंतर इकडचे जाताना तिकडं, तिकडे जाताना तिकडं, नंतर त्याच्यावरती पूल बांधलेले, ब्रिज बांधलेले. सगळं कशाचं लक्षण आहे, अस्वच्छतेचं लक्षण. शरीराला इकडं खासते, तिकडं खासते, तिकडे गोळ्या आले, तिकडे रिंगा आले, तिकडे हे झाले, तिकडे खाज आणि इकडे खरूच. हे लक्षण कशाचं आहे, हे सगळं अस्वच्छतेचं लक्षण आहे. शास्त्राने सांगितलं म्हणून आचरण करा ना. स्वच्छ राहा, स्वच्छ वागा, स्वच्छ कपडे घाला, धूत वस्त्र परिधान करा, रोज सूर्यनारायणाला नमस्कार करा, प्रदक्षिणा करा आपल्या अंगाभोवती. 1 मिनिट तरी सूर्याच्या उन्हामध्ये उभे राहा. आम्हाला तेच सांगितलंय की सूर्याच्या उन्हामधून डी जीवनसत्व मिळतं. याप्रमाणे शेवटी भगवंताने दितीच्या पुत्रांना पण देवतांमध्ये सामील करून घेतलं. हे फक्त नामाच्या महात्म्यामुळे. म्हणजे नामाची महात्म्य 4 सांगितली. 1 नामातून अजामिळ तरला, एका नामातून हंसगुह्य सूत्राच्या नामातून प्रचेतसा सगळे करून गेले, एका नामाच्या तत्वातून इंद्राला नंतर तारणहार झाला, आणि एका नामाच्या तत्वातून वृत्रासुर पण तरला. म्हणजे मनुष्य, असुर, देवता आणि असामान्य ऋषीमुनी सगळ्यांचा आधार एकच आहे, ते म्हणजे नाम, नाम आणि नाम. त्या नामापर्यंत तत्व नाही रे, अन्यथा वाय आणि पंथा दाशिले. हे पुंसवन व्रत
पुंसवन व्रत हे सगळ्यांनी स्वीकारायची आता खूप मोठी गरज आहे. कारण या व्रताचा स्वीकार केल्याशिवाय ही करोनाची महामारी लवकर जाणार नाही. ही स्वच्छता आता बरं 10 वेळा हाताला सॅनिटाईज करतायत, 10 वेळा साबण लावतायत, 10 वेळा धुतायत, थोड्या वेळेने थोड्या वेळेने. अहो काही लोक तर पागल झाले, पागल. नळाला हात लावला परत हात धुते, नळ बंद केला परत हात धुते, मोबाईलला हसतात. आमच्या एका मित्रांनी मोबाईलला एवढं सॅनिटाईज लावलं, इतकं सॅनिटाईज लावलं की त्याच्या मोबाईलचा तो डिस्प्ले स्क्रीनच नष्ट झाला. मग गेला, जायचं कुठे, सगळं बंद. तरी बायकोच्या फोनवर मला फोन केला की अरे काय करायचं, माझा डिस्प्ले गेला. म्हटलं तो डिस्प्लेच गेला आतापर्यंत, अजून काय काय जाईल विचार कर. हे लावून हाता पाया तोंडाला. अरे काही माणसं एवढी खरोखर कर्मदरिद्री असतात की एकदा का सकाळी आंघोळ केल्यानंतर दिवसभरामध्ये त्यांच्या तोंडाला पाणी म्हणून दुसऱ्यांदा लागत नाही. पाणी लावायचं तोंडाला, रोज सकाळ संध्याकाळ तोंड धुवायचं, स्वच्छ फडक्याने टॉवेलने तोंड पुसायचं. आपण आपलं स्वच्छ राहायचं शिकवावं लागतं का? आपली नखं आटोपशीर ठेवायची शिकवावं लागतं का? हातापायाची आपले दाढीचे खुंट फार वाढू द्यायचे नाही शिकवावं लागतं का? आपण स्वच्छ राहायचं, व्यवस्थित राहायचं शिकवावं लागतं का? रोज स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे शिकवावं लागतं का? रोज आपल्या पायातले मोजे धुवायला द्यायचे, दुसरे मोजे घालायचे शिकवावं लागतं का? रोज स्वच्छ पदार्थच खायचे शिकवावं लागतं का? रोज बाहेरचं खायचं नाही, नको त्या माणसाच्या हातचं अन्न नाही खायचं शिकवावं लागतं का? तो पाणीपुरीवाला तबाक डूब करतो, त्याचं सगळे जण खातात शिकवावं लागतं का? त्याचं तोंडामध्ये चमचे घालतात आणि तेच खातात शिकवावं लागतंय काय? आपलं धुवायचं असतं शिकवावं लागतं काय? पाणी मारले की झालं स्वच्छ की पुढे निघालं तसेच शिकवावं लागतं का? रोज स्वच्छ आंघोळ करत असताना अंगाला साबण लावल्यानंतर लगेच अंगावर पाणी घ्यायचं नसतं. साबण लावल्यानंतर आधी आपल्याच अंगाला आपल्याच हाताने, दुसरं कोणी येणार नाही तिथे, चोळायचं असतं. चोळून रगडून त्याला स्वच्छ करत असतं. एकेकाची जाणवी बघितल्यानंतर असं वाटतं की कोणत्या युगामध्ये जाणवं घातलं होतं त्यांनी. आमच्याच एका मित्राने तुटलेल्या जाणीला दोरे बाजू वापरलं आणि त्याच्यावरती तर अजून एकाने कडी केली. आम्ही तर हरिद्वार ऋषिकेशला गेलो ना, तर तिथे नायलॉनची जाणवी मिळतात, तुटायचा प्रश्नच नाही. एकदा घातलं की नंतर तिकडेच काढतील. आणि कुठला हा प्रकार? स्वच्छता का नको? आपले कपडे आपण धुवावेत, आपल्या आतल्या कपड्यांना पाणी आपण लावावं. प्रत्येकाने आपले कपडे स्वच्छ धुवावेत आणि मग इतरांच्या कपड्यात टाकावे धुवायला. आधी आपल्या हाताने त्याला साबणवर स्वच्छ सांगायची वेळ आली का आता? रोज नवीन रुमाल वापरावा, कोणी कोणाचं टॉवेल वापरू नये, कोणी कोणाचं नॅपकिन वापरू नये, कोणीही कोणाचं हात पुसायला सुद्धा दुसऱ्याचा शब्द रुमाल वापरू नये. कितीतरी बघितलं तरुण मुलांमध्ये 100% मध्ये 90 मुलांच्या खिशामध्ये आजकाल रुमाल नसतात. सांगावं लागतं का? मग का ते कोरोना वाढणार नाही? का हे सगळं असं होणार नाही? आणि का आचाट आणि प्रचाट मृत्यू येणार नाही? काहीतरी खायचं, कुठेतरी राहायचं, काहीतरी करतील तर एवढं करतील की नुसते पाले खाऊन जीव जगतील. खातील ते एवढे खातील, येऊ दे पिझ्झा तो पण माझा, येऊ दे बर्गर मीसाठी तत्पर, येऊ दे वडा पाव मीच खातो त्याचा भाव, येऊ दे इडली आमच्या दाताची सगळी बनसळी पिटली, खात राहा. हे सांगण्याची गोष्ट नाही, पण या पुंसवन व्रताच्या निमित्ताने जे अनुलक्षून आहे ते बोलणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी बोलतो. असं सगळं आहे. आपण देवाला नंतर दोष देतो, परंतु कर्मामध्ये आपण चुकलेलो असतो. फार मोठा हा दोष आहे. असं पण वृत्रासुराला मारण्याचं जरा परीक्षितेला जरा जास्तच लागलं. काय कोण कोणाला कधी दुखावतील भावना सांगता येत नाही. तरी बोलतोय खरा, पण कोण स्वतःवरती ओढून घेईल आणि कोणीतरी म्हणेल की महाराज मलाच बोलले, ते सांगता येत. परिस्थितीला जरा जास्तच
झालं. आणि परिस्थिती गुरुदेवांना त्याचा चेहरा सरळ करून तोंड गोड करून विचारलं की देवानी आत्तापर्यंत प्रत्येक वेळा इंद्राचीच बाजू घेतली, राक्षसांना मारलं, म्हणजे देव पक्षपात करतो की नाही? हां, किती बाजू देत सगळं बघू, देव पक्षपात करतो की नाही मी विचारलं. पण देव पक्षपात कसा करेल? देव पक्षपात करत नाही. पण त्या इंद्राने त्या खरं तर किती चुका केल्या होत्या त्यावेळेला. म्हणजे तुझ्या मनात जे प्रश्न आले ना, हे तुझ्या पूर्वजांच्या मनामध्ये पण आले होते. कोणाच्या? म्हणजे राजेश्वर यज्ञाच्या वेळेला महाराज युधिष्ठिरांच्या समोर अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा हा विचार जेव्हा झाला, त्यावेळेला सगळ्यांनी श्रीकृष्णाचं नाव सांगितलं आणि शिशुपालाने श्रीकृष्णाच्या नावाला विरोध केला. आणि तो विरोध केल्यामुळे झालं काय, शिशुपाल भगवंताला अद्वा बोलला. त्याने 100 अपराध भरल्यानंतर भगवंतानी चक्र स्मरण केलं, शिशुपालाचा वध केला. पण शिशुपालाची आत्मज्योत निघाली, ती भगवंतामध्ये एकरूप झाली. ते फक्त युधिष्ठिराने बघितलं, तर ते आश्चर्य वाटलं. त्या राक्षस होता शिशुपाल, राक्षस वृत्तीचा, पण त्याची आत्मज्योत भगवंतामध्ये एकरूप झाली. मग त्यांनी हा प्रश्न राजस्व यज्ञामध्ये देवर्षी नारद आले होते, त्या नारदांना विचारला की देवर्षी, हा राक्षस असताना त्याला देवाने ही गती दिली, असं कसं? म्हणजे तू आत्ताच्या गोष्टीवर जाऊ नको. भगवंत असा तो भक्तच आहे, म्हणजे भक्त कसा? तरी तर देवाला शिव्या दिल्या होत्या. तो म्हणजे देवाला शिव्या दिल्या, पण शिव्या देवालाच दिल्या. तुमचं मन तुम्ही भगवतमय करा, मग तुम्ही द्वेष करा, प्रेम करा, भक्ती करा, त्याचं गुणवर्णन करा, त्याची पोथी वाचा, काही करा, पण काय पण करा, पण तुम्ही भगवंताशीच आपलं मन ठेवा. अहो, काय वाटतेच ते करा, पण तुम्ही तुमचं सगळं जे काही मन आहे ते भगवतमय करा. आणि ते भगवतमय करत असताना कुठेही तुम्ही त्या जे काही करायचं ना, ते सगळं भगवंताशी. वैर करा भगवंताशी, प्रेम करा भगवंताशी, कामभाव ठेवा भगवंताशी, प्रेमभाव ठेवा भगवंताशी, मैत्री सख्य भगवंताशी, भगवतमय करा. मी तुला उदाहरण सांगतो. देवर्षी नारद सांगायला लागले युधिष्ठिराला की कसं करावं. तरी सांगितलं की गोप्या कामा भयात कंसो द्वेषात चैत्या दयो नृपा संबंधात कृष्णया स्नेहादियूयं भक्त्या वयं विभो कथमोऽपि न वेदस्यात् पश्चानां पुरुषं प्रति तस्मात् यद्युपपायेन मनः कृष्णे निवेशयेत्. कुठलाही उपाय करा. गोपिकांच्या मनात भगवंताविषयी कामभाव होता. हा छोटा आहे, पण मोठा असता तर आपल्यावर अंगसंग केला असता, आपल्याला किती बरं वाटलं असतं. गोपिका भगवंताचे ते रूप बघून ते रूप आपल्या पतीत पाहायचा प्रयत्न. आमचे पती म्हणजे काय? शेळपट. हा कसा दिसतो ह्याच्यावर अंगसंग करताना किती आनंद झाला असता. अशामध्ये पण गोपिकांनी भगवंताला प्राप्त केलं. मी सांगत नाही, संत श्रेष्ठ तुकोबारायांचं म्हणणं आहे गोप्या कामात ऐशा गोपिकांच्या कामात पुरणारी, ऐशा गोपिकांच्या कामात पुरणारी, ऐशा गोपिकांच्या, ऐशा गोपिकांच्या, ऐशा गोपिकांच्या कामात पुरणारी, ऐशा गोपिकांच्या कामात पुरणारी, चित्त विवळते देखावया, चित्त विवळते देखावया,
भगवंताची मोठी कृपा आहे की तस्मात ते निरुपायर मन करते निवेश. तुमचं मन भगवंतावर गोपिकांनी कामनेने कंसाने द्वेषाने भयाने संबंधाने स्नेहाने अनन्य भक्तीने तुम्ही भगवंताकडे बघा. आणि तेव्हा सांगितलं की ह्या पूर्वजन्मामध्ये जय विजय नावाचे द्वारपाल होते आणि त्यांना सनकादिकांचा शाप मिळाल्या कारणामुळे प्रथम जन्मात ते हिरण्यकश्यपू झाले. आणि त्याला भगवंताने अनुक्रमे 2 अवतार घेतले. एक वराह अवतार आणि नरसिंह अवतार घेतला आणि यांचा नाश केला. दुसऱ्या वेळेला हे रावण कुंभकर्ण झाले. भगवंतांनी एक श्रीराम अवतार घेतला की सांप्रताचे शिशुपाळ आणि वक्रदंत आहेत आणि भगवंतांनी ह्या अवतारामध्ये श्रीकृष्ण अवतार त्यांना उद्धार केलेला आहे. आणि आता त्यांना पुन्हा पहिलं पद म्हणजे पार्षद पद प्राप्त झालेलं आहे. ते सांगितल्यानंतर महाराज युधिष्ठिरांनी हिरण्यकश्यपूची गोष्ट ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. आणि मग अत्यंत सुंदर अशी गोष्ट, खूप सुंदर अशी कथा महाराज युधिष्ठिराला सांगितली देवर्षी नारदांनी. ज्यावेळेला हिरण्याक्ष मारला गेला, हिरण्यकश्यपूला अत्यंत क्रोध झाला. हिरण्यकश्यपूने आपल्या वहिनींची आणि पुतण्यांची समजूत काढली. मी तप करेन, मी काही करेन, पण विष्णूच्या रक्ताने मी माझ्या भावाचं तर्पण करीन म्हणून त्यांनी स्वतः आश्वासन दिलं. खूप दुःख झालं त्याला. त्याच्यानंतर त्यांनी सगळं दुःख बाजूला काढलं आणि पर्वतावरती जाऊन त्यांनी एका पायाच्या अंगठ्यावरती उभं राहून तप केलं. सरसं वरती उचललं, हात वरती केले आणि ब्रह्मणे नमाचा जप केला. संपूर्ण शरीराला मातीत वाळू लागलं, किड्या मुंगे शरीर खाल्लं, पण अस्तित्व प्राण ठेवले. खूप दीर्घ तप केलं आणि दीर्घ तपाच्या उपरांत त्यांनी भगवंताला म्हणजे त्या ब्रह्मदेवाला प्राप्त केलाच. आणि ब्रह्मदेवाला जेव्हा त्यांनी हिरण्यकश्यपूने प्राप्त केलं त्यावेळेला ब्रह्मदेवाकडे त्यांनी वरदान मागितलं की मला तुम्ही मृत्यूपासून अमर करा. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हटले की अरे हे दैत्य शिरोमणे, मरणारा तू आहेस, मी अमर आहे असं वाट समजून घेऊ नको. प्रत्येकाला एक दिवशी मरावं लागतं आणि मरावं लागतं. त्यामुळे तुला असं वरदान मला देता येणार नाही, तर दुसरं काहीतरी वरदान माग. त्यावेळेला हिरण्यकश्यपूने वरदान मागितले, यदि दास्यस्तु विमानातात वरात्मे वरदोत्तमं भूतेभ्यस्वदृष्टिभ्यो मृत्युर्मान भून् मम प्रभो नान्तर्बहिर्देवा नक्तमन्यस्यादपितायुधैः न भूमैनाम्बरे मृत्युर्न नरैर्न मृगैरपि व्यसुभिर्वा सुमुभिर्वा सुरासुरमहोरगैः अप्रतिद्वन्द्वतां युद्धे एकपत्यं च देहिनां सर्वेषां लोकपालानां महिमानं यथात्मनः तपो योगप्रभावाणां यज्ञरिष्यति कर्हचित्. हे वरदान मागितले. अध्याय क्रमांक 3, 35, 36, 37, 38 वरदान मागितलं.
की मला वरदान असं द्या की तुम्ही उत्पन्न केलेल्या सृष्टीतल्या कोणाच्याही हातून प्राणीमात्राच्या तुम्हाला मृत्यू येता कामा नाही. तो मनुष्य असो, देव असो, दानव असो, मोठे मोठे नाग असो, प्राणयुक्त असो किंवा प्राणरहित असो, मला मृत्यू आत नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, जमिनीवर नको, आकाशात नको, कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने मला मृत्यू येऊ नये. युद्धात माझ्याशी सामना करणारा कोणीही नसावा. मी सर्व प्राणीमात्रांचा अधिपती असावा. आणि तपस्वी आणि योगी लोकांना जे कायमचं ऐश्वर्य प्राप्त होतं ते ऐश्वर्य मलाही प्राप्त व्हावं. बडा मोठा वर मागितला आणि मग ब्रह्मदेवाला तो वर द्यावा लागला. ब्रह्मदेव तथास्तु म्हणजे अंतर्धान पावले. मग एवढा त्याच्या अंगामध्ये जोर चढला की हिरण्यकश्यपूने अत्याचाराला सुरुवात केली आणि सर्वांना त्रास दिला. संपूर्ण पृथ्वी, अंतरिक्ष, भूमंडल, आकाश, लोकालोक, पाताल सगळं त्याने आपल्या स्वाधीन करून घेतलं आणि सर्व लोकांवर त्यांनी आपलं राज्य स्थापित केलं. इंद्राला हुसकावून लावलं, पळवून लावलं. सगळे देवता भयभीत झाले आणि सगळे जण भगवान विष्णूंना शरण गेले. आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा म्हणा लागले. तर भगवान विष्णूंची दिव्य वाणी करून सांगितलं की आताची वेळ अनुकूल हिरण्यकश्यपूला आहे. तुम्ही योग्य वेळेची वाट पहा. हिरण्यकश्यपूच्या पोटी भगवत भक्त जन्माला येणार आहे. ज्या क्षणी तो त्याच्या पुत्राला त्रास देईल, मारेल, त्यावेळेला मी प्रकट होईल आणि त्याने कितीही वरदान जरी मागितले असले तरी सगळ्या वरदानांच्या सकट मी त्याला संपवून टाकेन. तुम्ही तोपर्यंत योग्य काळाची वाट पहा. त्यावेळेला सगळे भयभीत होऊन गिरिकंदरामध्ये लपून बसले आणि योग्य काळाची वाट पाहतात. यथायोग्य काळी हिरण्यकश्यपूला एक मुलगा झाला. त्याची पत्नी कयाधीला. आधी त्या 3 मुलं होती, लाद, अब्दुल्लाह आणि सल्हाद, आणि चौथा मुलगा तो प्रल्हाद. दिग्विजय झालेले हिरण्यकश्यपूला दिग्विजयानंतर पुत्र प्राप्त झाल्यामुळे प्रल्हादावरती विशेष प्रेम होते. पण प्रल्हादाचं वैशिष्ट्य काय होतं की वासुदेवे भगवती यस्य नैसर्गिकी रतीही. प्रल्हादाचं वैशिष्ट्य होतं की त्यांची वासुदेवावरती नैसर्गिकरित्या प्रेमप्रीती होती. नैसर्गिक प्रेम होते, जन्मजात प्रेम होते. काही काही लोकांना ना नैसर्गिक जन्मजात एखाद्या देवाच्या विषयी प्रेम असतं आणि खूप 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 प्रेम करतात त्या भगवंतावर. हे नैसर्गिक असतं. कोणी शिकवलेलं नसतं, कोणी मंत्र दिलेलं नसतं, काही नाही, पण ते नैसर्गिकरित्या त्या प्रभूवरती प्रेम करतात. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद वासुदेवी भगवती यस्य नैसर्गिकी रतीही, तो नैसर्गिकरित्या प्रेम करत होता. त्याला दुसरं काही नाही. आणि त्यावेळेला सतत 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 प्रल्हादांच्या हृदयामध्ये भगवंताचं चिंतन आणि दर्शन हे जन्मापासूनच चालू होतं. आणि त्यावेळेला भगवंतांच्यासाठी हा व्याकुळ व्हायचा. आणि त्यावेळेला अत्यंत व्याकुळ होणारा प्रल्हाद भगवंतांच्यासाठी सतत एक रूप आहे. प्रल्हादजी महाराज 5 वर्षाचे झाले आणि त्यावेळेच्या नियमाप्रमाणे दैत्य गुरु शुक्राचार्यांची जी ज्युनियर स्कूल होतं, KG प्ले ग्रुप, त्या प्ले ग्रुपमध्ये त्याला घातलं. तिथे षंड आणि आमर्क तिथले गुरुजी होते, त्यांच्या आधिपत्याखाली प्रल्हादजी महाराज शिकायला लागले. आणि त्यावेळेला षंड आणि आमर्क त्याला शिकवत होते. आणि त्यावेळेला एक दिवशी गंमत अशी झाली, युधिष्ठिरा प्रल्हादजी महाराज आले घरामध्ये आणि हिरण्यकश्यपूने पाहिलं आपला मुलगा आला. कुठून आला? शाळेतून आलो, पाठशाळेतून. आज काय शिकला? हिरण्यकश्यपूला एवढा आनंद झाला आपल्या मुलाकडे बघून. काय शिकला म्हटल्यानंतर प्रल्हादजी महाराजांनी हात जोडून सांगितलं, मी आज काय शिकलो. तरी सांगितलं, तत्साधुमन्ये सुरवर्य देहिना सदा समुद्विग्न दिव्याया हित्वात्मपातं गृहमन्दकूपं वनं गतो यद्धरिमाश्रयेत. मी शिकलो की सर्व संसार रूपी खोल विहिरीमध्ये सगळेजण पडतायत आणि मरतायत, त्यापेक्षा वनामध्ये जावं आणि हरिभक्ती करावी, भगवंताला प्राप्त करावं. नारदजी महाराज म्हणतात की पुत्राचं वचन ऐकलं आणि हिरण्यकश्यपूला वाटलं की कोणीतरी गुप्तरित्या आपल्या मुलाला काहीतरी शिकवतंय आणि त्यामुळे मुलगा असं बोलला. तर पाहतो त्याच्या मुलाला की कुठनं आली भक्ती व्यक्तीची भाषा. तरी गुरुजींना बोलावलं आणि विचारलं, कोणतरी गोपनीय कार्य करते, शोधून काढा कोण करतंय. गुरुजींनी हिरण्यकश्यपूच्या पुत्राला प्रल्हादाला विचारलं, तुला कोणी शिकवलं? प्रल्हादजी महाराज म्हणजे कोणीच नाही. आणि मग त्यांनी गुरुजींना पण सांगायला सुरुवात केली.
त्यावेळेला गुरुजींना म्हणजे असं वाटलं, ते म्हटले की आपण असुरांचे आहोत. असुर म्हणजे काय, माझं ते माझं, तुझं तेही माझं, तुझ्या बापाचं तेही माझं, आपण असे आहोत. असुर म्हणजे काय, रक्षयामी स्वयमिती राक्षसा, आपलं रक्षण दुसरं कोणी करत नाही, आपण सगळं रक्षण करतो. पुष्कळ विपरीत प्रल्हादाने ते मानलं नाही. पुन्हा एक दिवशी प्रल्हादजी महाराज घरी आल्यानंतर हिरण्यकश्यपूने बघितलं त्यांच्याकडे आणि विचारलं, बाळा आज काय शिकला? तर त्यावेळेला प्रल्हादजी महाराज म्हटले, आज तुम्ही खूप मोठी शिक्षा घेतली. म्हणजे काय घेतली? तर तरी मी आज 90 भक्ती शिकलो. आणि प्रल्हादांनी श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सत्यम् आत्मनिवेदनम् इति पुंसार्पिता विष्णो भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियते भगवद्ध्या तन्मन्येदितमुत्तमम्. मी 90 भक्ती शिकलो. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवनं वंदनं सत्यं दास्यं आत्मनिवेदनम्. ही सुंदर भक्तीचं मी वाट शिकलो. भगवंताचं नाव श्रवण करावं, त्या नावाचं कीर्तन करावं, सतत भगवंताचं स्मरण करावं, भगवंताला समजून संतांच्या पादुकांचं पायाचं पूजन करावं, प्रत्यक्ष भगवंताची पूजा करावी, भगवंताला वंदन करावं, देवाला दास्यत्वादी शरण जावं आणि देवाची सख्य करून आत्मनिवेदन हृदयाचा सगळा प्रेमभाव सांगावा, अशी 90 भक्ती शिकली. प्रल्हादांचं बोलणं ऐकून फार राग हिरण्यकश्यपूला, तू हे बंद कर, आधी मला आवडत नाही. आणि बाबा आवडून घ्या, समजून, सुरुवातीला भक्ती लोकांना नाही आवडत, पण प्रयत्नपूर्वक शिकल्यानंतर येतं, त्याला आनंद आहे, तुम्ही करून बघा. हे शब्द प्रल्हादाच्या वडिलांना हिरण्यकश्यपूला लागले आणि तो म्हटला की तू बंद कर, त्याच्या विरुद्ध ठार मारी. प्रल्हादजी महाराज म्हणतात, तुम्हाला कशाचीच भीती नाही, मी बंद करणार नाही. तर रागवलेले हिरण्यकश्यपूने कितीही प्रिय असला तरी हा पुत्र आता मला नको आणि माझ्या मरणाचं कारण आहे असं गृहीत धरलं आणि बोलावलं सेवकांना, या सेवकांना तलवारीने ते मुंडकं उडवा. त्यावेळेला सेवकांना ते खोटं वाटलं, पण तरी सेवक पुढे आले, पुन्हा बोलवलं, त्याची मुंडकं छाटा, मारा. आणि त्यावेळेला त्या सेवकाने तलवारी आणल्या, उपसल्या आणि ते त्याला मारणार. तेवढ्यात हिरण्यकश्यपूच्या पुत्राने प्रल्हादजी महाराजांनी देवश्नाला सांगितलं, युधिष्ठिरा, त्या तलवारीच्या पात्यामध्ये सुद्धा भगवंतांच्या पितांबराच्या तेज बघितलं आणि त्यांनी जय जयकार सुरू केला. असं म्हणतोय, पितांबर परिधाना सुरकल्याण निदाना, पितांबर परिधाना सुरकल्याण निदाना, पितांबर परिधाना सुरकल्याण निदाना, नारायण नारायण जय गोविंद हरी, नारायण नारायण जय गोविंद हरी, नारायण नारायण जय गोविंद हरी. तलवारीच्या पात्यांच्या पुष्पमाळा झाल्या. भगवंताचा पितांबराचा सुंदर वर्ण त्यांनी बघितला. हिरण्यकश्यपूला वाटलं की हा आपला पुत्र, याला सुद्धा आपल्यासारखी माया जादू येते, म्हणून त्यांनी तसं केलं. म्हणजे तुला एवढं कळतं ना, मग सोड ना नाव घेणं. पण प्रल्हादांनी नाव घेणं सोडलं नाही. आता हिरण्यकश्यपूला भयच पडलं, सारखं मागं लागायचं, आता नाव घेतोय का, आता नाव घेतोय का. पूर्वी क्वचित समोर यायचा, आता प्रल्हादाच्या मागे मागेच लागला. काय करतोय, काय करतोय, काय करतोय. पुन्हा प्रल्हादाचे नामसंकीर्तन करताना दिसल्यानंतर म्हणे, आता तुला मी सोडणार नाही. आता सेवकांना बोलवलं आणि त्यांना याला हत्तीच्या पायाखाली तुडवा. एक मोठं असं रिंगण तयार केलं आणि त्याच्यामध्ये प्रल्हादांना बसवलं आणि अत्यंत माजलेला हत्ती, त्याला दारू पाजली, उपास ठेवलेलं, तो हत्ती पाठवला प्रल्हादांच्या अंगावरती. प्रल्हादजी महाराज शांत बसत होते. हत्ती वेगाने धावत धावत आला. प्रल्हादाला त्यांना बघून हत्तीला वाटलं काहीतरी वेगळी वस्तू आहे, पण हत्तीने पाय उचलला आणि प्रल्हादांना दाबण्यासाठी त्याने पाय उचलला. त्या हत्तीच्या पायामध्ये प्रल्हादजी महाराजांच्या दृष्टीमध्ये एवढी शुद्धता आली होती की त्यांना हत्तीच्या पायामध्ये सुद्धा भगवंतांची पदचिन्ह दिसली. डोळ्याला एवढी शुद्धता आली पाहिजे की विषमामध्ये पण सम दिसला पाहिजे. लोकांना समामध्ये विषम दिसतं, पण प्रल्हादाला विषमामध्ये पण सम सुंदर दिसायला. आणि प्रल्हादाने जय जयकार केला. भज वज्रांकुशपादा धरणी सुत सहमोदा, भज वज्रांकुशपादा धरणी सुत सहमोदा.
हत्तीने पाय खाली आणला आणि बघितलं तर प्रल्हादाला बघितल्यानंतर हत्तीने प्रल्हादाला उचललेलं आपल्या मस्तकावर ठेवून घेतलं. हिरण्यकशिपूला आश्चर्य वाटलं की हत्तीने याला काही नाही केलं. आता रागावलेलं हिरण्यकशिपू म्हणतोय त्याला असं करा, शाखादंडाने बांधा आणि पर्वतावरून खाली फेका. प्रल्हादानं शाखादंडाने बांधलं आणि पर्वतावरती नेलं. पण पर्वतावरनं फेकताना प्रल्हादजी महाराज भगवंतांचं गुणवर्णन करतात आणि म्हणतात गोवर्धन मरत नाही. वर्ण खाली फेकलं तर भगवंतानी वरच्यावर घेतलं. आश्चर्य वाटलं. मग प्रल्हादाला समुद्रात तळात टाकलं. जमिनीमध्ये खोल खड्डा ठेवून त्या खड्ड्यामध्ये 21 दिवसापर्यंत दाबून ठेवलं. समुद्रात फेकलं. विष पाजलं काय त्याच्या हातून. आपली बहीण होलिका तिच्या मांडीवर जाळण्याचा प्रयत्न केला. अहो, एक का दोन अनेक प्रयत्न केले पण प्रल्हादांचा केस सुद्धा वाकडा करता आला नाही. हिरण्यकशिपू त्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाव आहे. त्याचं रक्षण भगवंतच करतो. पाताल भूतल व्योमचारिण छद्मचारिण न दर्शमू शकतात ते रक्षितम राम नाम भेही. की डोळ्याला दिसत नाही अशा जीवजंतूंच्या पासून शस्त्रास्त्रांच्या पासून सुद्धा भगवंतच रक्षण करतात. शेवटी त्यांनी विचारला त्याला कसं मारावं. त्याला मारण्यासाठी शेवटचा उपाय काढला. तेलाच्या उकळत्या कढईत टाका. कढई मोठी आणली, त्यात तेल ओतलं, आगी लावला, रात्रभर ते तेल उकळू दिलं. छान खळ 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 ते उकळायला लागलं. एक नारळ टाकला, ताड उडाला. आता माया समोर टाका याला. प्रल्हादांना नेलं, त्याच्या हातपायाची मुटकुळं बांधलं आणि 6 वर्षाचे प्रल्हाद भज तळावं असं त्यांना वर्ण त्या तेलाच्या कढईमध्ये फेकलं. पण फेकताना प्रल्हादाने डोळे बंद केले. ते कोणाकडे बघत रागवत नाही. मी जगायचं का मरायचं हा प्रश्न माझा नाही, हा भगवंताचा आहे, गोविंदाचा आहे असं म्हणून त्यांनी तेलाच्या कढईमध्ये तो पडला. पण त्यावेळेला भगवंताने अशी लीला केली की तेलाच्या कढईचं तेल एका क्षणात शांत झालं आणि प्रल्हादांना काहीही झालं. त्याची बंधनं आपोआप मोडली सुटली गेली आणि तेलाच्या कढईत जसं काही एखाद्या पाण्यामध्ये मनुष्य पोहतो तसे तेलाच्या कढईमध्ये हळूहळू पोहत पोहत प्रल्हादजी महाराज उभे राहिले आणि वडिलांना नमस्कार करतात. बाबा, माझं काही चुकलं का. त्याचं वर्णन करत असताना नाही गमदान विनोदा, गमदान विनोदा, रक्ष सुत प्रल्हादा, रक्ष सुत प्रल्हादा, प्रल्हादा, रक्ष सुत प्रल्हादा, गमदान विनोदा, रक्ष सुत प्रल्हादा, नारायण 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 नारायण, जय गोविंद हरे, जय गोविंद हरे, नारायण नारायण, जय गोविंद हरे, जय गोविंद हरे, जय गोविंद हरे, जय गमदान विनोदा, गमदान विनोदा, रक्ष सुत प्रल्हादा. नैगमगान विनोदा, रक्ष सुत प्रल्हादा. वेद उपनिषद वर्णन करू शकत नाही. त्या भगवंताने त्या प्रल्हादाचं रक्षण केलं. काही झालं नाही. शेवटी शेट्टा अमारकांना बोलवलं, गुरुजी कुठे आहेत. गुरुजी बाहेर गावी गेले, किती दिवस लागते यायला माहिती नाही. बांधून ठेवा तोपर्यंत त्या पोराला.
म्हणून पाशामध्ये बांधून ठेवलं. बांधल्यानंतर तर प्रल्हादाने तिथे गप्प बसले नाहीत. आजूबाजूच्या आसूर बालकांना जवळ घेतलं, त्यांना शिकवा सुरुवात केली. तुम्ही आसूरभाव सोडा, तुम्ही भगवंताचं नाव घ्या. अरे बाबा तू वाचला आम्हाला, अरे ज्यांनी मला वाचलं तर तुम्हाला वाचेल. प्रल्हादजी महाराजांनी तिथेही काम चालू ठेवलं. सगळ्या बालकांना सांगितलं. ते म्हणे मी जेव्हा गर्भामध्ये होतो त्यावेळेला माझ्या माता कायाजूला इंद्र मारणार होता. देवर्षी नारदाने सांगितलं की मारू नको, हिच्या पोटी भगवत जन्माला येईल. त्या नारदाने त्यांच्या आश्रमामध्ये त्याला भागवत सांगितला की भागवत गर्भात असताना ऐकला, माझी आई विसरली, म्हणजे आज लक्षात आहे. प्रल्हादजी महाराज म्हणतात ते कोमार आचार्य प्राज्ञो धर्मान भागवता निह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवदर्थम. आपण अत्यंत विनयाने भगवंताला शरण जावं, ऐकावं. असं करता करता प्रल्हादांनी सगळ्यांना नामाची गोडी लावली आणि अख्खं मुलतान शहर भगवंताच्या नामामध्ये रंगून गेलं. सगळेच जण भगवंताचं नाम घेऊ लागले. त्यांनी एकट्यानेच नाही तर सगळ्यांना भगवंताच्या नामाची गोडी लावून सगळे गायला लागले. सगळ्यांच्या तोंडामध्ये एकच नाम, जय जयकार भगवंताचा. एकटे प्रल्हाद नाही, आता अख्खी नगरी गायला लागली, म्हणायला लागली हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण आवाज फार वरपर्यंत पोचला. हिरण्यकशिपूच्या कानावरती गेला, त्याला भयंकर राग आला. जेवढे लोक पाठवले ते सगळे नामामध्ये रंगलेली हिरण्यकशिपू बघितली आणि शेवटी हिरण्यकशिपू स्वतः आला. त्यांनी ती बंधनं तोडली आणि प्रल्हादाचा हात पकडला आणि त्याला ओढत ओढत दरबारामध्ये आणलं. आणि दरबारामध्ये आणून हिरण्यकशिपू त्याला विचारतोय, अरे काय मी सांगतोय तर मुद्दाम विरोध का करतोस? बाबा विरोध तुम्ही करता, मी नाही करत आहे. तुम्ही भगवंताचं सहज नाव घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि त्यावेळेला तो म्हणतो, अरे अभाग्या, माझ्याशिवाय देव कोण आहे? मी वैकुंठात गेलो होतो, तुम्हाला दिसला नाही. प्रल्हादजी महाराज म्हणतात, तुमच्या हृदयामध्ये होता, तुम्ही बाहेर शोधत त्याला, तुम्हाला शिकवू नकोस. तू कोणाच्या बळावरती एवढं बोलतोयस? प्रल्हादजी महाराज म्हणतात, त्याचंच बळ आहे की ज्याच्या बळावरती मी बोलतोय, त्या विष्णूचं बळ. भयंकर राग आला प्रल्हादांच्या वडिलांना केला. तिने विचारलं, मला का दिसत नाही? प्रल्हादजींनी सांगितलं, अहो मला दिसतोय तो. तर प्रल्हादजी महाराजांच्याकडे बघून हिरण्यकशिपू म्हणतो, मी तुला आधी ठार करतो, मला तुझा मृत्यू दिसतो. प्रल्हादांनी शांतपणे सांगितलं, मला पण मृत्यू दिसतोय, पण माझा नाही तुमचा दिसतोय, अजून वेळ गेली नाही. अरे म्हणतो, मी अमर आहे. ब्रह्मदेव निर्माण केलेली कुठलाही प्राणी मला मारू शकत नाही. दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही, शस्त्रात नाही, अस्त्रात नाही, जमिनीवर नाही, आकाशामध्ये नाही, मी कशानेही मरणार नाही. बाबा या भ्रमात राहू नका. प्रल्हादाने खूप सांगितलं, पण हिरण्यकशिपूने ऐकलं नाही. हिरण्यकशिपू संतप्त होऊन कोणाला विचारते, तुझा देव कुठे आहे? आधी तुझ्या देवाला ठार करतो आणि मग तुला ठार करतो. प्रल्हादजी महाराजांनी अत्यंत विनयाने सांगितलं की माझा देव सर्वत्र आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, अंतरिक्षामध्ये, भूमीमध्ये, पाण्यात आणि तुमच्यात सुद्धा आहे. मी सांगितलं. हिरण्यकशिपूला भयंकर क्रोध झाला. सगळीकडे आहे, सगळीकडे आहे, होय. तो कुठे आहे, कुठे शोधत शोधत त्यांनी महालामधला खांब दाखवला. त्या खांबामध्ये प्रल्हादजी महाराजांनी शांतपणे सांगितलं की होय बाबा, या काष्ठस्तंभामध्ये सुद्धा माझा प्रभू आहे. तेव्हा सांगितलं. त्याला हिरण्यकशिपूला अत्यंत रागला. रागारागाने हिरण्यकशिपू प्रल्हादाला वारंवार वेडवाकडे बोलायला लागला आणि हातातलं खडग घेऊन सिंहासनाने खाली उडी मारली आणि अतिशय वेगाने तो त्या खांबापर्यंत गेला. शस्त्र तो खांबावरती मारणार,
विचार केला खांबाला मारून काय उपयोग आहे. आणि त्यांनी खांबाला लठ्ठा प्रहार केला, लाथ मारली. मात्र भागवतकारांनी लाथ मारले शब्द वापरलेले नाही. भागवतकार म्हणतात स्तंभम तडाळा किबलस्व मुष्टिना. त्यांनी आपल्या हाताची मुष्टी, श्लोक क्रमांक 15 अध्याय क्रमांक 8, त्याच्या हाताची मुष्टी म्हणजे एक मूठ जोरात त्या खांबावरती मारली. पण तुकोबाराय म्हणतात त्याने लाथ मारली. आम्ही तुकोबारायचं म्हणण्याप्रमाणे लठ्ठा प्रहार केला तर एकच मूठ आणि जोरात मारली ना, एकच फाईट दिली ठेवून, एक फाईट बस. त्यात क्षणी तो खांब दुभंगला. कार 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 आवाज झाला. प्रचंड धूर निघाला हो. आणि प्रचंड धूर निघाला, काय दिसेना, काय होते ते कळत नाहीये. आणि त्यावेळेला सर्वत्र एक वेगळं काहीतरी प्रचंड असं काहीतरी वातावरण झालं. आमचे तुकोबाराय तिथे होते. तुकोबाराय म्हणतात हा केसरसी उडी घालून या स्तंभाचे फोडी. हा केसरसी उडी घालून या स्तंभाचे फोडी. हा केसरसी घालून उडी स्तंभाचे फोडी. हा केसरसी घालून उडी स्तंभाचे फोडी. ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपा ऐसा कृपावंत कोण. माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, माझ्या माझ्या विठाई वाचून. करिता आढव, करिता आढव घालून या खाली घाव, घालून या खाली घाव. ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत कोण. माझे विठाई वाचून, माझे विठाई वाचून, माझे विठाई वाचून, माझे विठाई वाचून. तुका म्हणे किती गाता, तुका म्हणे किती गाता, तुका म्हणे किती गाता, तुका म्हणे किती गाता. नामे देई सायुज्यता, नामे देई सायुज्यता, नामे देई सायुज्यता, नामे देई सायुज्यता. ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत कोण. माझ्या विठाऊन, माझ्या विठाई वाचून. विठ्ठल माऊली, विठ्ठल माऊली, विठ्ठल माऊली, विठ्ठल माऊली, विठ्ठल वेदांचा ध्वनी झाला आणि प्रचंड महासर्प प्रकट झाला. त्याला 100 फण्या आहेत असा प्रचंड सर्प प्रकट झाला. लळलळ करणाऱ्या जिभा आहेत. प्रत्येक मस्तकावरती एक एक मुकुट सर्पाच्या. असा तो महानाग प्रकट झाला. हिरण्यकशिपू त्या महानागाकडे पाहतोय. हे मला नागापासून भीती नाहीये. तो म्हणतो नागापासून भीती नाही. आणि नंतर बघितलं त्या नागाच्या पोटापाशी म्हणजे नागाच्या हृदयापाशी त्यांनी बघितलं एक मुकुट आहे. मला देवापासून भीती नाहीये, मला देवापासून भीती नाहीये. म्हणून तो निर्भयतेने त्याच्याकडे बघायला शस्त्र काढून तर त्या मुकुटाच्या खाली त्यांनी बघितलं मस्तक आहे. पण ते मस्तक मानवाचं नाहीये, ते सिंहाचं मस्तक आहे. प्रचंड डोळे, मोठी दाढी आहे आणि मोठे मोठे दाढा आहे, दात आणि लळ 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 करणारी जिभे. सिंहाच्या मस्तकावरती मुकुट आणि डोक्यावरती नागाचं छत्र. हे कोण आहे पाहतोय तर खाली बघतोय तर काय, त्या सिंहाचे मोठे मोठे 2 पंजे आणि त्या पंजांना मोठी मोठी नख आहेत व श्रीवत्सलांचं चिन्ह छातीवरती आहे.
भौराकार अशी त्यांनी नाभी बघितली, पाठीमागे मोठी शेपटी बघितली, पितांबर प्रदान केलं बघितलं आणि पावलं बघितली तर माणसाची. ती शेपटी मस्तकापर्यंत गेली होती. मोठ्याने गर्जना करतोय, मोठ्या मोठ्याने तो देव ओरडतोय, डरकाळ्या मारतोय. हिरण्यकशिपू भयभीत झाला. अरे हे कोण आहे? हा माणूस आहे का देव आहे का आसूर आहे? अर्ध शरीर प्राण्याचं, अर्ध शरीर माणसाचं, असं काहीतरी विचित्र अवस्था त्याची बघितली. तू कोण आहेस? तू कोण आहेस? तू कोण आहेस? शत्रू महाराज धावला. त्यावेळेला मोठे मोठे डरकाळ्या मारणारा आणि जीभ लळलळ बाहेर काढणारा तो कोणीतरी आहे. तो पुढे आला आणि त्याने पुढे येऊन एखाद्याने सहजगत्या चेंडू पकडावा इतक्या सहजगत्या त्यांनी त्या प्रल्हादाच्या पित्याची मानगूट पकडली आणि त्याला आपल्या मागे फरफटत ओढत 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 उमऱ्यापर्यंत नेलं. एक पाय उमऱ्यावरनं खाली सोडला आणि एका पाय उमऱ्यावरती त्यांनी मांडी घातली आणि त्यांनी त्या हिरण्यकशिपूला पकडलं आणि आपल्या मांडीवरती दाण आपलं. डावीकडे तोंड गेलं, उजवीकडे पाय गेले आणि त्याला आपलं ते अकराळ विकराळ भेसूर रूप दाखवलं. लळणारी जीभ, लाल खदिरांगासारखे डोळे, ते मोठे कान, प्रचंड डरकाळी, मोठा आवाज, गळ्यामध्ये कौस्तुभपणाची माळ, श्रीवत्सलांचं चिन्ह, भगवंतांच्या दिव्य वनमाला गळ्यामध्ये, बाजूबंद हातामध्ये आणि त्याचे 4 हात दिसत आहेत पण 2 हात बाकी सिंहासारखे पावलं सगळी. आणि त्यांनी बघितलं आणि हिरण्यकशिपूला विचारलं, तुझे सगळे अटी बोलण्यात का बघ, मला ब्रह्मदेव जन्माला घातला नाही, मी ब्रह्मदेवाला जन्माला घातलं. सृष्टीचा विधाता धातू उत्तमा मी आहे. ब्रह्मदेवाला सृष्टीमध्ये जन्माला मी घातलं. शस्त्र नाही, अस्त्र नाही माझ्या हातातल्या बोटांनी, जमिनीवर नाही, आकाशात नाही, माझ्या मांडीवर, घरात नाही, बाहेर नाही, उंबरठ्यावरती, दिवसा नाही, रात्री नाही, तिने संध्याकाळी तुझी सगळ्या अटी पूर्ण केल्या आणि तू देवाधिकाने दुर्लभ योग्यांचा ऐश्वर्य आतापर्यंत भोगलेला आहे. या सगळ्या अटी पूर्ण झाल्या. आता मरायला तयार होऊन सांगितलं, मला मरायचं नाही, मी मरणार नाही, तो गर्जना करतोय. एवढ्या वेळामध्ये भगवंताने आपली 10च्या 10 बोटं त्या हिरण्यकशिपूच्या पोटामध्ये खुपसली आणि पोटाला फाडून टाकलं. त्याच्यातल्या रक्ताचे थेंब शरीरात उडाले. त्याला आतड्याच्या माळा काढल्या आणि त्या माळा भगवंताने आपल्या गळ्यामध्ये घातल्या. भयंकर देव रागवले, उग्र रूप धारण केलं आणि उग्र रूप धारण करून त्यांनी हिरण्यकशिपूला अक्षरशः फाडून टाकला. डोळे विस्फारून बाहेर निघाले, हिरण्यकशिपूची जीभ बाहेर पडली, कानातून तोंडातून रक्त येतंय, पोटातून रक्त उडतंय. अशा अवस्थेत हिरण्यकशिपूला ठार केलं आणि ठार केल्यानंतर हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवरती ते अजून त्याचं उष्ण रक्त सगळ्या बैवाच्या मांडीवरती, त्याच्या पायावरती ते रक्त वाहतंय. प्रल्हादांनी बघितलं, कयाधी भक्ती आहे आणि प्रल्हादाने भगवंताला प्रल्हादाने पुढे नमस्कार केला. परंतु देवादिदेव सगळे घाबरले. आकाशात अनेक देव जन्म आले होते पण त्यावेळेला अनेक देव सुद्धा भयभीत झाले आणि कोणी पुढे येईना. प्रल्हादाने पुढे केलं. प्रल्हादाने भगवंताला नमस्कार केला आणि त्यावेळेला भगवान परमात्म्यांच्या प्रल्हादाजी मला अत्यंत प्रेमाने म्हणतात ते कनुवाळू कृपाळू भक्ताला गजेंद्राने धावा, गजेंद्राने धावा, तुवा केला विठाई. पांडुरंगे गो पांडुरंगे, गो पांडुरंगे, शिवाचे दिव लगे, शिवाचे दिव लगे, गो पांडुरंगे. प्रल्हादा कारणे संधी अवतार केला, संधी अवतार केला. दारुणी दैत्य प्रेम पाना पाता. पांडुरंगे यो पांडुरंगे यो पांडुरंगे. शिवाचे शिव लगे, शिवाचे शिव लगे, यो पांडुरंगे. प्रल्हादा कारणे संधी अवतार केला, संधी अवतार केला. विदारुणी दैत्य, विदारुणी दैत्य प्रेम पाना पाजियला. भगवंतांनी प्रल्हादांना चाटलं. भगवंतांची खूप स्तुती प्रल्हादजी महाराजांनी केली. लहान आहे
पण माझे 5-5 शब्द स्पर्श रस रूप गंध विषयांची मध्ये लग्न झाले. माझं मन असाधू आहे, मी राक्षस कुळातला आहे, पण आपण आलात, मला प्रतिभा सांभाळलं, मी आपल्याला वंदना करतो. माझ्या हृदयामध्ये कुठलेही कामनेचं बीज अंकुरित होईल प्रार्थना केली. आणि प्रार्थना केली की माझा पिता वाईट होता, राक्षस होता, तुम्ही त्याला मारलं ते बरं केलं, पण तुम्ही त्याला दुर्गतीपासून वाचवा. भगवंताने सांगितलं कारण तुझ्या मातेकडच्या पित्याकडच्या आणि पुढच्या अशा 7-7 पिढ्यांचा मी उद्धार केला आहे. ते 31 पिढ्यामध्ये आता मी परत पुढच्या 7 पिढ्यात कोणाला मारणार नाही. तुझी माझ्या तू सेवा केलीस ती मला खूप आवडली, तुझी भक्ती तुझी निष्ठा मला आवडली. त्यावेळेला भगवंताचं रूप शांत झालेलं बघून माता लक्ष्मी तिथे आल्या. लक्ष्मीने औदुंबराची फळं आणली होती. त्या औदुंबरामध्ये भगवंतांनी आपली नखं बुडवली आणि त्या दैत्याच्या पोटाच्या विषापासून भगवंतांच्या बोटांचं रक्षण झालं. खूप आनंद झाला. देवादिदेवा महादेव तिथे आले, तिने प्रार्थना केली, एवढं गुरुरूप काय घेतलं देवा? त्याला भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताला झालेली वेदना मला भागवत नाही म्हणून माझे गुरुरूप आले. पण मग नंतर भगवंत शांत झाले. वैशाख शुद्ध चतुर्दशीला सूर्यास्ताच्या वेळेला काष्टस्तंभातून भगवंत प्रकट झाले. आपण जय जयकार करूयात. लक्ष्मी नरसिंह भगवान की जय. अशा रीतीने नरसिंहांचं प्राकट्य झालं. प्रल्हादांना भक्तीचा वर दिला आणि प्रल्हादांना त्या गादीवरती स्थापित केलं. प्रल्हादांना पुढे दत्तात्रयांच्याकडनं गुरुमंत्र मिळवला आणि अत्यंत अनेक गोष्टी शुभ गोष्टी भगवंताने त्यांना प्रदान केल्या. ही चरित्र अद्भुत आहे. देव राक्षसाला मारत नाही, तर देव राक्षसांचे अपरोक्ष गुरुच आहेत. नारदजी महाराज सांगतात या देवाने राक्षसांना देव जप करता येते तर वैरातून त्यांना स्वतःचं स्थान देऊन टाकतो. स्थान हे तर काय चुकलं देवाचं, त्यात कुठे प्रकार नाही. अत्यंत प्रेमच. मग सदाचाराचं वर्णन केलं आणि मग त्याच्यानंतर त्रिपुरासूर राक्षसाच्या दहलाची पण कथा अशी सांगितली की शंकरांच्याकडून भगवंताने त्रिपुरासुराचा वध करवला. हे सगळं सांगून कुठे आनंद झाला. आणि नंतर भगवान म्हणतात, नारदजी महाराज म्हणतात, ही युधिष्ठिरा ऐक, तुझ्या आतेभाऊ म्हणून तुला मानतोस तो कृष्ण प्रत्यक्ष भगवंत आहे, त्याला तू आतेभाऊ मानू नको. हा साक्षात स्वयं हरी आहे. ते फार कुतुकाली उपवरण नावाचा गंधर्व होतो. मी ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये स्त्रियांच्याकडून हसलो म्हणून मला दासीपुत्र व्हावं लागलं, पण त्याही अवस्थेमध्ये माझ्यावरती भगवंताने कृपा केली आणि साक्षात्कारामध्ये आता ह्या 3ऱ्या अवतारामध्ये मला नारद केलं आणि मी भगवंताचं गुणचिंतन करतोय. हे केवळ त्या भगवंताची कृपा आहे, अहैतुक कृपा आहे. जे कोणी त्याला जाणतात आणि त्याचं चिंतन करतात ते जीवनमुक्त होतात. नामातून, सेवेतून, स्तुतीतून, भक्तीतून, तुलसी अर्चनातून किंवा केवळ नमस्कारातून भगवंतांचं पूर्ण प्रेम आम्हाला प्राप्त होतं. आमच्याकडे त्याला काहीही नसलं तरी चालेल, पण 2 हात तिसरं मस्तक नमस्कार तर करता येतो. त्या नमस्कारातून पण भगवंताला प्राप्त करता येतो. अशा या भगवंताला प्राप्त करणारी पुष्टी कथा या 7व्या स्कंदाच्या माध्यमातून आम्हाला सांगितली. झालेली सेवा भगवत चरणारविंदी अर्पण करून वाणीला विश्राम देऊन प्रल्हादांवरती कृपा करणारा शांत असा प्रभू नरसिंहरूप जरी धारण केलं होतं तरी ते लक्ष्मी नरसिंह आहेत. त्या नरसिंहाला नमस्कार करून आपण वाणीला विश्राम देऊ. लक्ष्मी नरसिंह भगवान की बोलो भक्त और भगवान की जय. सत्सद चरणार्पण वस्तू पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. माऊली सद्गुरु श्री मधुसूदन महाराज की जय. सर्व संतन की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आजच्या दिवशी ही कथा आपल्याला इथे नेटची उपलब्धी नसल्या कारणामुळे, इंटरनेटचा प्रॉब्लेम झाल्या कारणामुळे फेसबुक लाईव्हवरती बघता आली नाही. ही कथा नेट उपलब्ध झाल्यानंतर आजच यूट्यूबवर प्रयत्नपूर्वक आम्ही अपलोड करू. आपण सगळे यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण कथा जी आहे ती पहा. आपल्या सर्वांना माहिती आहे की आनंदवन संस्थान सोनगीर धुळे हा आपला यूट्यूबचा ॲड्रेस आहे. आपण हे पहा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेलचा दाबा, तुझे आपल्या सगळे नोटिफिकेशन मिळत राहतील. सगळ्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून त्या दिव्य कथेचा लाभ जरूर घ्या. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण.